छत्रपती संभाजीनगरहून वंदे भारत ऑक्टोबरमध्ये सुरू होणार। मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा। यवतमध्ये 48 तास जमावबंदीचे आदेश। धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना करण्यात आली बंदी। 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र न येण्याचे आदेश। धुळ्यातील नरडाणा MIDC मधील गोदाम सील। खतांच्या कंपनीचा गोदाम कृषी विभागाकडून सील। पाहणीमध्ये तपासासाठी घेतले 12 नमुने। छत्रपती संभाजीनगरमध्ये छावा संघटनेचं आंदोलन। छावा संघटनेकडून बॉक्सिंग आणि रमीचं आंदोलन। पारंपरिक पिकांना फाटा। 12 एकर शेतीत बांबूची लागवड। बांबूची वाढती मागणी। शेतकरी तरुणाची शक्कल। चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरकवळा शेतकरी तरुणाचा प्रयोग। हिंगोलीच्या शासकीय आरोग्य कार्यालयामध्ये माकडांची हजेरी। कर्मचारी गैरहजर। माकडांनी मांडला कार्यालयामध्ये उच्छाद। माकडांचा कार्यालयातील व्हिडिओ समोर। पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र काही थांबेना। तोडफोडीत 7 ते 8 वाहनांचं मोठं नुकसान। काळे पडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना। अमरावतीच्या चिखलदऱ्यात पर्यटकांमध्ये राडा। चिखलदऱ्याच्या पंचबोल पॉइंटवर पर्यटकांमध्ये राडा। मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल। हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या। IT बॉम्बे परिसरातील धक्कादायक घटना। तरुणानं नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल। पिंपरी चिंचवडमध्ये 37 वर्षीय युवकाचा मृत्यू। जिममध्येच आला हृदयविकाराचा झटका। घटनेची दृश्य CCTV मध्ये कैद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।